आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एकाच आईचे लाड पुरेसे असतील तर पार्टनर मला आईकडेच राहायचंय. मला माहितीये बाळा, पण तुला जावंच लागणार तिच्याजवळ. ती आई आहे तुझी, तिने जन्म दिलाय तुला. मला माहितीये तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, पण तुला हे करावंच लागणार. पण आई, आपली बिट्टी स्ट्रॉंग आहे बरं का. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यासाठी आपली बिट्टी हे नक्की करेल. हो की नाही बिट्टी? ऐकशील ना आमचं? मला हे दिवस पुन्हा आणता आले असते ना, मी आणले असते बाळा. वेळेचे काटे फिरवू शकले असते तर इथपासून पुन्हा जगू शकले असते. ही 6 वर्ष कशी भरून काढू मी? बाळा, राहशील ना आई सोबत? मी तुम्हाला आई नाही म्हणू शकत. पण बाळा, मी आईच आहे तुझी. ठीक आहे, एकदम नको म्हणूस. हळूहळू सवय होईल तुला. मी आहे ना. ये माझ्याकडे ये. मी तिचे काही कपडे आणून देतो. देविका ताई, तिला पातळ पांघरून लागतं. शेजारी उशी ठेवायला लागते आणि तिला कुशीत घेतल्याशिवाय झोप नाही लागत. ठीक आहे, मी काळजी घेईन. रुद्र, आपल्याला त्यांना त्यांची स्पेस द्यावी लागेल. गौरीजी, आता आपण निघायला हवं. चला. रेवती, शेवटी तूच जिंकलीस.
आतापर्यंतचं सगळं अपयश या यशाने धुवून काढलं. गौरी, आज वेगळं झोपायला लागतंय. आता लवकरच तुला आणि रुद्रलाही वेगळं राहायला लावते की नाही बघच तू. रुद्र, बेटा पिट्टी त्यांच्या जवळ गेली. गौरी कुठे? माहित नाही. अरे नाही माहित म्हणजे काय? तू आता तिच्या जवळ असायला हवास. तुझी गरज आहे तिला. मला कळत नाहीये काका काय घडतंय. बिट्टीचा विचार करून मलाही त्रास होतोय. रुद्र, बेटा गौरी तिची आई आहे आणि आता या मितीला ती तिच्या मुलीशिवाय दुसरा कुठलाही विचार करू शकणार नाहीये. आणि तू सुद्धा एक बाप आहेस रे. गौरीचा नवरा आहे, विसरू नकोस. आता तुला स्ट्रॉंग बनून तुझ्या बायकोची साथ तुला द्यायला हवी. सगळं कळतंय मला काका, पण जर मला इतका त्रास होतोय तर गौरीजींचं काय होत असेल हे कळतंय मला. त्यांना तिथे जड जात असेल हे सगळं. कसा बसा घेऊन आलो मी त्यांना तिथून. पण आता त्यांच्याशी काय बोलू, त्यांना कसं समजवू, काहीच कळत नाही मला. मी काहीच करू शकत नाहीये त्यांच्यासाठी. रुद्र, बेटा प्रत्येक वेळेला काहीतरी समोरच्या माणसासाठी केलंच पाहिजे हे गरजेचं नसतं. कधी कधी काहीही न करता त्या माणसापाशी फक्त जाऊन बसावं हेच खूप असतं त्याच्यासाठी. आणि तुझं असणं हे गौरीसाठी किती मोठा आधार याची कल्पना नाहीये तुला. अरे आपण काही सिनेमातले हिरो नाहीयेत की एका झटक्यात सगळे प्रश्न सोडवू. खूप साधी माणसं आहे रे आपण. आपल्याला एकट्याला संकटांना सामोरे जाणं झेपत नाही रे. आपल्याला सोबत ही हवी असते आणि कुठल्याही संकटात